अगं नंदू, काय घाईघाईने कुठे चालली अशी? अहो घरून फोन आला होता. बाबांना परत म्हणजे बरं आहे ना त्यांना? नाही नाही बाबा ठीक आहे आजी, फक्त आई म्हणे काहीतरी घरातल्या घरात घसरून पडली आहे. अरे देवा, अशा कशा पडल्या ग? म्हणजे अशी गंभीर दुखापत वगैरे काही नाहीये ना? नाही नाही फ्रॅक्चर नाही आहे. नशीब. पण नेमकं तिला किती लागलंय ते मला घरी जाऊनच कळेल. हो, जातो शांतपणे. आजी फक्त एक रिक्वेस्ट होती, तुम्ही जरा राजवाड्यांना कळवाल का मी जाते, कारण की माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली आहे. नको बाई, दुसरं काय सांग, पण असं कबूतर बनवून असे तुमचे निरोप पोचवायचे ना, ते नको बाई आपल्याला. अगं तू करणं फोन आणि सांग ना त्याला. आई आई आई, अहो आधीच किती टेन्शन मध्ये आहे बिचारी, कुठे आता तिला फोन करायला सांगताय? तू जा बाळा, मी समरला निरोप देते, मी आहे ना. नक्की ना? आणि हो, आई कशी आहे ते पण कळव. हा हो. नंदू, गाडी काढायला सांगू का? नाही नाही मी पटकन जाईन रिक्षाने. हो हो, नीट झाली. काळजी घेऊ. काय बाई एक एक, म्हणजे आता ह्या वयामध्ये त्या घसरून पडल्या म्हणजे कठीणच आहे बाबा. आधी ह्या वयात पाय घसरतोच कसा? कशा आहे ताई? खूप दुखतंय म्हणते. कोण? अधीरा ऐक ऐक ऐक, तू रिलॅक्स हो. बघ फ्रॅक्चर वगैरे नाही आहे, सो रिलॅक्स. माय गॉड. रो, पण मी खरं सांगते हा, तुझी शपथ, मी त्यांना हात पण नाही लावलाय. मी खरंच त्यांना हात नाही लावलाय. मी तर अरे इनफॅक्ट त्यांना हेल्प करायला गेले तिथे. मला कळतच नाही यार अधीरा, म्हणजे मुळातच तू आईसोबत वाद घालायला जातेसच कशाला? मी वाद घालते? मी वाद नाही घालत रो. मी सहज गेले होते, पण आज त्या मला सगळं कुकिंग करायला प्रेशराईज करत होत्या. तू मग केलं असतंस ना, कुकिंग झाली असतीस मोकळी. कसं करणार सांग? आय डोंट नो कुकिंग. मी लहानपणापासून कधी माझ्या किचन मध्ये गेले नाही रे. मी कसं करणार सांग? साधी आमटी करायचं म्हटलं तरी मला खूप वेळ लागतो आणि खूप पेशन्स लागतात. यू नो दॅट राईट. म्हणूनच मी त्यांना म्हणाले, मी म्हटलं तुम्ही सुद्धा ब्रेक घ्या, मी ऑर्डर करते बाहेरून. अधीरा पण हे बघ तरी. नो नो, नॉट फेअर. हा, नॉट फेअर. मी काय असताना एकटीला कामाला नव्हते लावणार रो. इनफॅक्ट मीच त्यांना म्हणाले की तुम्ही ब्रेक घ्या, तुम्ही नका करू स्वयंपाक, आज आपण छान बाहेरून ऑर्डर करूयात. इनफॅक्ट मी त्यांना हेही म्हणाले की तुमच्या आवडीचं ऑर्डर करूयात छान ठिकाणाहून. यात माझं काय चुकलं सांग आता? पण नाही रो, नाही. मला तर लक्षात आलंय, यु नो व्हॉट, त्यांना प्रॉब्लेम सॉर्ट करण्यात इंटरेस्टच नाहीये. त्यांना फक्त भांडण करायला येतं. आज पण त्यांनी तेच केलं. आज त्या भांडायला लागल्या आणि पाय घसरून पडल्या. अधीरा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ आई अशीच आहे आणि ती अशीच राहणार आहे. तुला काय वाटतं, तू या वयात तिला बदलायला जाणार आहेस आणि ती बदलेल? असं काही होणार नाहीये. आणि मुळात ना तू तिला चॅलेंज करायला जाऊ नकोस ना. कसं होतं ना अधीरा, तुमच्या ह्या चॅलेंजेसमध्ये आयदर तू तरी इंज्युअर होतेस नाही तर ती तरी. आज पण बघितलंस ना तुमचं हे भांडण केवढ्यावर पडलं आपल्याला. सो प्लीज फॉर गॉड सेक अधीरा, आईला समजून घे आणि तिच्या वाकड्यात जाणं बंद कर.